नमस्कार मित्रांनो, आपले स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचे नाव आहे रशन मॅप। आज मी तुम्हाला पुण्याजवळच्या एका अशा ठिकाणी घेऊन जाणार आहे ज्याचा इतिहास थेट महाभारताशी जोडलेला आहे। जेजुरी आणि मोरगावच्या अगदी जवळ असलेल्या पांडेश्वर गावात हे प्राचीन असे शिवमंदिर वसलेले आहे। असे म्हणतात की हे मंदिर पांडवांनी त्यांच्या वनवासादरम्यान अवघ्या एका रात्रीत बांधले होते। चला तर मग या आजच्या व्लॉगमध्ये पाहूया या मंदिराची वास्तुकला आणि त्याच्या मागच्या रंजक कथा। पुण्यापासून साधारण 60 किलोमीटर व जेजुरीपासून साधारण 12 किलोमीटर अंतरावर हे मंदिर आहे। सासवड जेजुरी मार्गावरून जाताना निसर्गरम्य रस्ता आपल्याला थेट पांडेश्वरला घेऊन जातो। मंदिराच्या शेजारून करा नदी वाहते, ज्यामुळे इथले वातावरण खूपच शांत आणि प्रसन्न वाटते। मंदिराकडे जायला रस्ता कुठून? मंदिराकडे जायला रस्ता पांडेश्वर तिथून का? ठीक आहे, थँक्यू। मंदिराच्या समोर एक मोठा नंदी आहेच, पण मंदिराच्या छतावर आणि कोनाड्यांमध्ये सुद्धा मूर्ती कोरल्या आहेत।
नंदीच्या मागील बाजूस एक मनोरा आहे. त्यामध्ये एक पायरी मार्ग दृष्टीस पडतो. एका वेळी एकच जण पायरी मार्गाने वर जाऊ शकतो. मनोरा वरील बाजूस खूप निमुळता आहे. या मंदिराच्या प्रवेशद्वारावर सुंदर अशा वेली, फुले यांचे नक्षीकाम पाहावयास मिळते, जे त्या काळातील प्रगत शिल्पकलेची साक्ष देतात. मुघलांनी या मंदिरावर सुद्धा आक्रमण करून या मंदिराच्या मूर्तींची नासधूस केलेली आपल्याला दिसते. इतक्या सुंदर मूर्ती आहेत की त्यावरील नक्षीकाम बघतच राहावेसे वाटते. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंना जय आणि विजय यांच्या उंच आणि भव्य मूर्ती कोरलेल्या आहेत. या मूर्तीचे कोरीव काम यादवकालीन शैलीतील आहे. त्यांच्या अंगावरील दागिने, मुकुट आणि वस्त्राचे तपशील अतिशय सूक्ष्मपणे कोरलेले आहे. हिंदू पौराणिक कथेनुसार जय आणि विजय हे भगवान विष्णूंच्या वैकुंठ लोकाचे द्वारपाल आहेत. पांडेश्वर मंदिर हे जरी शिवमंदिर असले तरी या मंदिराच्या रचनेत आणि कोरीव कामात भगवान विष्णूच्या अवतारांचे आणि द्वारपालाचे दर्शन घडते. जय आणि विजय यांच्या डोक्यावर दगडी छत्र्या आहेत, जे या मंदिराचं एक खास वैशिष्ट्य आहे. परंपरेनुसार कोणत्याही पवित्र मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी या द्वारपालांची परवानगी घेतली जाते. ते मंदिराच्या पावित्र्याचे रक्षण करतात आणि वाईट प्रवृत्तींना आत येण्यापासून रोखतात, अशी श्रद्धा आहे. पांडेश्वर मंदिर हे पांडवांनी त्यांच्या अज्ञातवासात बांधले आहे, अशी लोककथा आहे. येथील मुख्य शिवलिंगावर पाणी वाहण्यासाठी केलेली व्यवस्था आणि मंदिराचा दगडी विस्तार पाहण्यासारखा आहे. इथल्या खांबावर आणि भिंतीवर जे कोरीव काम आहे ते पाहून आपल्या पूर्वजांच्या कौशल्याचा अभिमान वाटतो. गाभाऱ्यात गेल्यावर जी शांतता मिळते ती शब्दात सांगणं कठीण आहे.
पूर्ण मंदिर परिसर स्वच्छ व शांत आहे. मंदिराच्या परिसरात खूप साऱ्या ओऱ्या आहेत. ओऱ्यांच्या भिंतीवर काही मूर्ती आपणास दृष्टीस पडतात. मंदिराच्या परिसरात खूप साऱ्या ओऱ्या आहेत. या ओऱ्यामधून एक पायरी मार्ग आपणास दिसतो. आपण वरील बाजूस येतो आणि इथून आपल्याला करा नदीचे सुंदर असे दर्शन होते व मंदिराचा सुंदर असा परिसर व काही समाधी आपणास बघावयास मिळतात. मंदिराच्या अगदी जवळून वाहणारी करा नदी या परिसराच्या सौंदर्यात आणि पवित्रतेत भर घालते. पौराणिक कथेनुसार जेव्हा ब्रह्मदेव तपश्चर्या करत होते तेव्हा पांडव तेथे आले. त्यांना पाण्याची गरज होती. अर्जुनाने बाण मारून गंगा प्रकट केली असे काही ठिकाणी मानले जाते. तर काहींच्या मते भीमाने ब्रह्मदेवांचा कमंडलू कलथा केला. ज्या ठिकाणी तो कमंडलू पडला तेथून करा नदी वाहू लागली असे मानले जाते. करा नदीचे नाव कर म्हणजे हात, हा म्हणजे पडणे असे म्हणतात. करा नदीचा विस्तीर्ण घाट आणि पाण्याचा संत प्रवाह अतिशय विलोभनीय दिसतो. असे म्हटलं जातं की पेशव्यांच्या काळात या मंदिराचा जीर्णोद्धार झाला. थोरले बाजीराव पेशवे किंवा त्या काळातील सरदारांनी या मंदिराला दानधर्म केल्याच्या नोंदी इतिहासात आढळतात. मंदिराच्या शिखराची शैली ही पूर्णपणे मराठा स्थापत्य शैलीची आहे. मुख्य शिवमंदिरासोबत येथे कुंती माता आणि पाचही पांडवांचे छोटी मंदिर आहेत.
असे म्हटले जाते की पांडवांनी भगवान शंकराची पूजा करण्यासाठी हे मंदिर केवळ एका रात्रीत बांधले होते. पांडवांमध्ये भीम अत्यंत बलवान असल्याने त्यांनी प्रचंड शिळांचा वापर करून हे भव्य मंदिर उभे केले. सूर्योदयापूर्वी मंदिराचे काम पूर्ण करायचे असा त्यांचा संकल्प होता. पांडवांनी या ठिकाणी शिवलिंगाची स्थापना केली आणि त्याची पूजा केली. म्हणून या महादेवाच्या मंदिराला पांडेश्वर असे नाव पडले. कथा जरी पौराणिक असली तरी वास्तुशास्त्राच्या दृष्टीने हे मंदिर यादवकालीन शैलीचे आहे. 10व्या ते 12व्या शतकाच्या दरम्यान या मंदिराचे बांधकाम झाले असावे असे मानले जाते. मित्रांनो, जर तुम्हाला शांतता, इतिहास आणि अध्यात्म याची आवड असेल तर पांडेश्वर मंदिराला नक्की भेट द्या. महाशिवरात्रीला येथे मोठी यात्रा भरते. पुण्यावरून जवळ असलेल्या या ठिकाणची एक दिवसाची छान ट्रिप प्लॅन करू शकता. मंदिर परिसरात तुम्हाला अनेक वीरगळ पाहावयास मिळतील. वीरगळ म्हणजे त्या काळी युद्धात वीरगती प्राप्त झालेल्या सैनिकाच्या स्मृतिप्रित्यर्थ कोरलेले दगड. हे दगड त्या काळातील सामाजिक आणि लष्करी इतिहासाचे पुरावे आहेत. हे मंदिर मुख्यत्वे हेमाडपंथी शैलीत बांधलेलं आहे. बारकाईने पाहिले तर खालचा भाग काळ्या पाषाणातला आणि प्राचीन आहे, तर वरचं शिखर पेशवे काळात पुन्हा बांधल्यासारखं वाटतं. मंदिर परिसरातील असलेले कलाकुसर केलेले तुळशी वृंदावन प्रशस्त व सुंदर आहे. वृंदावन शेजारीच आपणास गणेश मंदिर दिसते. या छोट्या मंदिरामध्ये कोरीव सुबक गणेश बाप्पांचे दर्शन घेताना बाजूला काही कोरीव काम दिसते. मंदिराच्या सभोवताली असलेली हिरवीगार झाडे आणि पक्ष्यांचा किलबिलाट निसर्गप्रेमींसाठी एक मोठी पर्वणीच आहे. शहराच्या गोंधळ आणि धावपळीपासून दूर करा नदीच्या काठी वसलेले हे ठिकाण ध्यान आणि मनःशांतीसाठी उत्तम आहे.
आजचा हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन ठिकाणच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हर हर महादेव.